नमस्कार मित्रांनो, YCMOUच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या या खास व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण तुमच्या राज्यशास्त्र अभ्यासक्रमातील घटक 2, राजकारण, व्याख्या, स्वरूप आणि प्रयोजन या महत्त्वाच्या प्रकरणावर लक्ष केंद्रित करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मुद्दे सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण राजकारण, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती याविषयी सविस्तर पाहूया। राजकारण ही एक जटिल संकल्पना आहे जी अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडली आहे। व्याख्या, सोप्या भाषेत सांगायचे तर राजकारण म्हणजे समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांचे जीवन नियंत्रित करण्यासाठी आणि समाजाची व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी घेतलेले निर्णय। यामध्ये सत्ता, अधिकार आणि संसाधनांचे वाटप कसे करावे यावर भर दिला जातो। डेव्हिड ईस्टन या राजकीय शास्त्रज्ञाच्या मते राजकारण म्हणजे समाजासाठी अधिकारात्मक ऑथॉरिटेटिव्ह मूल्यांचे वाटप करणे। याचा अर्थ असा की समाजामध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचे उदा. पैसा, जमीन, अधिकार वाटप करण्याची अंतिम जबाबदारी राजकारणाची असते। हॅरल्ड लसवेल यांनी राजकारणाला कोण काय, केव्हा आणि कसे मिळवतो, दुहेरी अवतरण चिन्ह हू गेट्स व्हॉट, व्हेन अँड हाऊ असे म्हटले आहे। ही व्याख्या सत्ता आणि संसाधनांच्या वाटपावर लक्ष केंद्रित करते। स्वरूप, राजकारणाचे स्वरूप अनेक पैलूंनी बनलेले आहे। संवर्धनात्मक, कन्सेन्शुअल, यामध्ये समाजातील लोक एकत्र येऊन सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करतात। उदाहरणार्थ, देशाच्या विकासासाठी कायदे करणे। संघर्षात्मक, कन्फ्लिक्ट्युअल, राजकारणात नेहमीच संघर्ष असतो, कारण लोकांचे हितसंबंध, विचार आणि ध्येये वेगवेगळी असतात। हा संघर्ष शांततेने सोडवण्यासाठी राजकारण मदत करते। व्यवस्थापन, गव्हर्नन्स, राजकारणाचे सर्वात महत्त्वाचे स्वरूप म्हणजे समाजाचे व्यवस्थापन करणे। यामध्ये कायदे बनवणे, धोरणे ठरवणे आणि अंमलबजावणी करणे यांचा समावेश होतो। व्याप्ती, राजकारणाची व्याप्ती केवळ सरकार चालवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करते। सरकारी संस्था, यामध्ये संसद, न्यायालय आणि कार्यकारी संस्था यांचा समावेश होतो। राजकीय पक्ष आणि गट, विविध राजकीय पक्ष आणि हितसंबंधी गट, इंटरेस्ट ग्रुप्स, समाजाच्या धोरणांवर प्रभाव टाकतात। आंतरराष्ट्रीय संबंध, एका देशाचे दुसऱ्या देशाशी असलेले संबंध, युद्ध आणि शांतता हे राजकारणाचाच भाग आहेत। नागरिकांचे जीवन, महागाई, शिक्षण, आरोग्यसेवा आणि सुरक्षा यांसारख्या रोजच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी राजकारणाच्या निर्णयांवर अवलंबून असतात। 2. राजकारणाचे प्रयोजन, राजकारण निर्मितीची कारणे आणि राजकारणातील संघर्ष मिटविण्यासाठी मार्ग। राजकारणाचे प्रयोजन, पर्पस, राजकारणाचे मुख्य उद्दिष्ट समाजाला एक सुव्यवस्थित आणि सुरक्षित जीवन प्रदान करणे आहे। सामाजिक व्यवस्था राखणे, समाजातील गोंधळ टाळण्यासाठी आणि नियम व कायदे लागू करण्यासाठी राजकारण आवश्यक आहे। न्याय आणि समानता, समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देणे आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हे राजकारणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। विकासाला चालना देणे, आर्थिक वाढ, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी राजकारण धोरणे ठरवते। उदाहरणार्थ,
भारताने डिजिटल इंडिया सारखी धोरणे राबवून तंत्रज्ञानाचा वापर वाढवला. राष्ट्राची सुरक्षा, देशाच्या सीमांचे संरक्षण करणे आणि अंतर्गत सुरक्षितता राखणे हे राजकारणाचे महत्त्वाचे काम आहे. राजकारण निर्मितीची कारणे. Reasons for its emergence. राजकारणाची निर्मिती काही मूलभूत गरजा आणि मानवी स्वभावामुळे झाली. दुर्मिळ संसाधने. Scarcity of resources. जगातील संसाधने, उदा. पाणी, जमीन, पैसा, मर्यादित आहेत. त्यांचे योग्य वाटप करण्यासाठी एक व्यवस्था आवश्यक होती, जी राजकारणाने प्रदान केली. संघर्ष, कॉन्फ्लिक्ट. मानवी समाजात नेहमीच मतभेद आणि हितसंबंधांचा संघर्ष असतो. हा संघर्ष शांततेने सोडवण्यासाठी राजकारणाची गरज निर्माण झाली. सामाजिक गरजा. लोकांना एकत्र येऊन शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एक संरचित यंत्रणा, स्ट्रक्चर्ड मेकॅनिझम, आवश्यक होती. सत्तेची गरज. मानवी समाजात सत्तेची आणि नेतृत्वाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेतृत्वाची गरज होती, ज्यामुळे राजकारण उदयास आले. राजकारणातील संघर्ष मिटविण्यासाठी मार्ग. Ways to resolve conflicts. राजकारणात संघर्ष अपरिहार्य आहे, परंतु तो शांततेने सोडवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. संवाद आणि वाटाघाटी. Dialogue and negotiation. दोन पक्ष किंवा देशांमध्ये वाद झाल्यास संवादातून तोडगा काढणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय सीमा विवाद मिटवण्यासाठी अनेकदा वाटाघाटी केल्या जातात. कायदे आणि नियमांचे पालन. रूल ऑफ लॉ. समाजातील संघर्ष मिटवण्यासाठी कायदे आणि नियमांची निर्मिती केली जाते. कायद्याचे पालन करून वाद मिटवता येतात. भारतात, न्यायालयाचे निर्णय वादांवर अंतिम तोडगा देतात. मतदान आणि लोकशाही. वोटिंग अँड डेमोक्रेसी. लोकशाही व्यवस्थेत जनतेला आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो. यामुळे सत्तेचे हस्तांतरण शांततेने होते आणि हिंसा टाळता येते. मध्यस्थी. मीडिएशन. जेव्हा दोन पक्षांमध्ये संघर्ष होतो, तेव्हा तिसरा तटस्थ पक्ष, थर्ड पार्टी, मध्यस्थी करून तोडगा काढू शकतो. उदाहरणार्थ, दोन देशांमध्ये वाद झाल्यास संयुक्त राष्ट्र मध्यस्थी करू शकते. 3 राजकारणाची वैशिष्ट्ये. राजकारणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. सर्वव्यापी. युबिक्वटस. राजकारण केवळ सरकारी कार्यालयांपुरते मर्यादित नाही. ते कुटुंबापासून ते आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत सर्व ठिकाणी आढळते. संघर्ष आणि सहकार्य यांचे मिश्रण. राजकारण हे संघर्ष आणि सहकार्य या दोन्ही गोष्टींचे मिश्रण आहे. राजकीय पक्ष एकमेकांशी स्पर्धा करतात, पण त्याच वेळी काही ध्येये साध्य करण्यासाठी एकत्र काम करतात. सत्तेचा वापर. राजकारणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सत्तेचा वापर. सत्ता ही समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धोरणे लागू करण्यासाठी वापरली जाते. गतिशील आणि बदलणारे. डायनॅमिक अँड चेंजिंग. राजकारण स्थिर नसते. ते समाजाच्या गरजा, तंत्रज्ञान आणि विचारसरणीनुसार बदलत राहते. उदाहरणार्थ, सोशल मीडियाने राजकारणावर मोठा प्रभाव पाडला आहे. नैतिक आणि अनैतिक दोन्ही. राजकारण काही वेळा नैतिक मूल्यांवर आधारित असते. उदा. समाजसेवा, न्याय, तर काही वेळा ते अनैतिक मार्गांनी वापरले जाते. उदा. भ्रष्टाचार. तर मित्रांनो, आज आपण राजकारण, स्वरूप, प्रयोजन आणि राज्यसंस्था या विषयातील घटक 2, राजकारण, व्याख्या, स्वरूप आणि प्रयोजन या धड्यातील सर्व महत्त्वाचे मुद्दे सविस्तरपणे पाहिले. मला खात्री आहे की
या शॉर्ट नोट्समुळे तुम्हाला हे प्रकरण अधिक चांगल्या प्रकारे समजले असेल आणि तुमच्या परीक्षेच्या तयारीला नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील किंवा पुढील घटकांवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.